मीरा भाईंदरमधील कथित बोगस रिक्षा परमिट घोटाळा आता अधिकच वाढताना दिसतोय। या प्रकरणाचे पडसाद मुंबईतील बोरिवली आणि कल्याण डोंबिवली आरटीओ कार्यालयांपर्यंत पोहोचल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेत गंभीर प्रश्न उपस्थित करत बनावट कागदपत्रांच्या आधारे परमिट दिले जात असल्याचा आरोप केलाय। लाईट बिल, आधार कार्ड, राशन कार्ड आणि जन्म दाखल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावटगिरी झाल्याचा दावा करण्यात आलाय। या प्रकरणात काही संशयित व्यक्तींना परमिट मिळाल्याचा आरोपही करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरते आहे। की परिवहन विभागामध्ये मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड घोटाळे होऊन बोगस सगळ्यांना परमिट दिले गेले आहेत। या संदर्भात आजची पत्रकार परिषद आयोजित केली। आपण सर्वांचं स्वागत। उदाहरण सांगायचं असेल की एखादा परमिट इकडचा स्थानिक लोकांना पाहिजे तर त्याचा पुरावा पाहिजे, तो इकडचा रहिवासी पाहिजे, डॉमिसाइल पाहिजे। आता या उद्देशाने मीरा भाईंदरने अख्ख्या महाराष्ट्राने देशभरामध्ये रोहिंग्या मुस्लिम हे मोठ्या प्रमाणात आले। आता आम्ही ज्यावेळी माहिती घेतली तर उदाहरण सांगायचं असेल की आम्ही सॅम्पल म्हणून 20 कार्ड त्यांच्याकडनं माहिती घेतली। त्या 20 मध्ये 16 हे रोहिंग्या मुस्लिम आहे